मुंबईतील सर्वात स्वस्त आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणजे मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजेच लोकल ट्रेन। या लोकल ट्रेनमधून दररोज 7.5 दशलक्षाहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि हा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो। मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे आणि ती वाढतच आहे। या वाढत्या लोकसंख्येचे परिणाम आता या जीवनवाहिनीवर दिसून येत आहेत। लोकल गाड्यांमध्ये गर्दी वाढत आहे। परिणामी या वाढत्या गर्दीमुळे गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे आणि जी योग्यच आहे आणि म्हणूनच या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यात येत आहे। तसेच या गाड्यांचे मार्ग देखील वाढवण्यात आणि विस्तारण्यात येत आहेत। याच प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग। आज आपण याच कल्याण ते बदलापूर या मार्गाच्या विस्तारीकरणाचे अपडेट पाहणार आहोत। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपण चॅनलला अद्याप सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आपल्या सबस्क्राइब करण्यामुळे आमची फार मदत होते। या प्रकल्पांतर्गत कल्याण ते बदलापूर या 14 किलोमीटरवरच्या मार्गावर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू आहे। हा प्रकल्प मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MRVC द्वारे राबविला जात आहे। हा प्रकल्प 1510 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे। या प्रकल्पात 2 नवीन रेल्वे मार्गाचे बांधकाम तसेच या विभागातील 5 स्थानकांचे पुनर्बांधणी म्हणजेच विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली या नवीन रेल्वे स्थानकाचे बांधकाम देखील समाविष्ट आहे। या प्रकल्पामध्ये या मार्गावर 4 नवीन ROB आणि 53 लहान पूल देखील बांधले जाणार आहेत। हे आहे कल्याण रेल्वे जंक्शन। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येणारे हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे। येथून रेल्वे मार्ग 2 दिशांना विभागले जातात। या स्टेशनचा मोठा पुनर्विकास सुरू आहे आणि चॅनलवर त्यावरीलच एक व्हिडिओ नुकताच अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की पाहावा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे। कल्याण ते उल्हासनगर पर्यंतचे काम अजून फारसे दिसून येत नाही। पुढे उल्हासनगर स्टेशनच्या अगदी आधी बरेच काम झालेले दिसून येते। येथे वालधुनी नदीवर नवीन मार्गाचे काम सुरू झाले आहे। पुढे उल्हासनगर स्थानकात सुद्धा स्थानकाचे काम सुरू आहे। पुढे येथे अर्थवर्क सुरू आहे। पुढे अंबरनाथ मध्ये अर्थवर्क सुरू आहे। येथे वालधुनी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे। आणि पुढे अर्थवर्क आणि जमीन साफ करण्याचे काम सुरू आहे। अंबरनाथ स्थानकातही काम सुरू आहे। आता स्थानकाच्या पुढे येथे संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे। पुढे MIDC जवळ या पुलावर डेक बांधणीचे काम सुरू आहे। जानेवारी 2025 मध्ये येथे परिस्थिती काही अशी होती, जी आता इथपर्यंत आली आहे। पुढे चिखलोली जवळ ओव्हरपासचे गर्डर लॉन्चिंगचे काम अद्याप बाकी आहे।
पुढे हे आहे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बांधले जाणारे नवीन स्टेशन चिखलोली रेल्वे स्टेशन. या चिखलोली स्थानकाबद्दलचा तपशीलवार व्हिडिओ तुम्ही माझा मित्र आकाश म्हणजेच पॉवर ट्रेन या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. हे स्थानक देखील प्रगतीपथावर आहे. बदलापूर पर्यंत अर्थवर्कचे काम सुरू आहे. येथे रिटेनिंग वॉल बांधण्याचे काम सुरू आहे. हे आहे बदलापूर रेल्वे स्थानक. येथे वर डेकचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे. या कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीतील अत्यंत महत्त्वाच्या अशा कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे हे होते लेटेस्ट अपडेट. या प्रकल्पाबद्दल आपले मत कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रोजेक्टसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार.